आता जेंबे खुश रहा, आनंदी रहा, आरोग्यपूर्ण रहा, हीच आई तुझा भवानीच्या चरणी प्रार्थना. आला श्रावण, आला श्रावण, मस्त भरारी घेऊन आला, हिरवळ चव्हे चहूकडे, हिरवळ 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 दिसे चहूकडे, तर स्वयंपाकात पण दिसे हिरवळ चहूकडे. तर आता आणले अळूची पानं. तर ही अळूची पानं ना आता आपण अशी चिरून घेतली आणि ही अळूच्या पानातली ही खाली दांडी असते ना, ही सोलून आणि ही घेतली अशी ही सोलून घेतली. याची तर ना आमची आजी भजी बनवायची बरं का. आपण पण बनवूया थोडेसे. ओके. हे असं सोलून त्याचे दांडे घ्यायचे. तर ओळखलंच असेल आपण बनवतोय अळूचं फतफदं. तर आता अळूची पानं आणि हे थोडेसे आपण सोलून घेतलेत आणि आता आपण ते स्टीम करायला ठेवणार आहोत. चण्याची डाळ आणि आपले शेंगदाणे ते आपण कुकरला लावणार आहोत आणि हे कुकरला लावणार आहोत. ठीक आहे. तर चला तर मग अळूचं फतफदं करूया. त्याला काय लागणार आहे बघा, की अळूची पानं कापून घेतली, अळूचे देठ घेतले, सोलून घेतले आणि ते चिरून घेतले, शेंगदाणे आणि चण्याची डाळ, आता गूळ आणि चिंच असं घ्यायचं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. ओके. लावले त्यात थोडंसं मीठ टाकू आपण. कुकरला लावले देठ आणि अळूची पानं आणि आता त्याच्यावर आपण हे पण ठेवूया, चण्याची डाळ आणि शेंगदाणे. ओके. चल, कुकर आपला लावून दिला आपण. आता शिटी झाली, 1-2 शिटी झाली की लगेच काढून घ्यायचं. ते काय कोवळे पण आहे ना, छोटी छोटी पानं होती ना. थोडासा कांदा टाकला, थोडं छान असं घेऊन देतो. केलेलं ना लसूण मिरची कोथिंबीर हे थोडासा टाकलं. शेंगदाणे होते ना, शेंगदाणे ते चण्याची डाळ आणि शेंगदाणे ते टाकून दिलं. अळूची पानं आणि देठ ती उकडून घेतली ना आपण, ते टाकली. चांगलं मिक्स करून दिलं. टाकूया आणि आपण थोडंसं टाकलं आहे ना, थोडंसं मसाला टाकू आपण, लाल मसाला. थोडंसं जिरा पावडर. हे कसं लागेल, तिखट, आंबट, चट्टापट्टा, खट्टा मिठ्ठा होईल नाही का. हे करून घेतलं. आता हे आपलं पीठ होतं की नाही, पिठाचं पाणी होतं ना, ते टाकून घेऊया आपण. अळूच्या पानांना लावलं होतं ना, ते पाणी टाकून घेऊया. हे पाणी टाकून दिलं. फरमाईश आली आम्हाला, भूक लागली ना, म्हटलं थांबा आता हे तळते पापड्या. मी या पापड्या तळून देते आता. बिचाऱ्यांनी काय धरलंय, त्यांना खाऊ पाहिजेच ना, म्हटलं थांबा देते. साबुदाणा पापड. बिचाऱ्यांना भूक लागली. आपण पातेल्यात चण्याचं पीठ होतं ना, अळूची वडी लावली तर तेच चण्याच्या पिठाने ते पाणी टाकलं आणि झालं फतफदं. चिंचेची चटणी. चिंचेचा तो कोळ होता ना, तो भिजून घेतला, गाळून घेतला आणि त्यामध्ये गूळ पण आहे, कारण आपली ही खट्टी मिट्टी अशी होणार आहे ना. तर मग चिंचेचा कोळ आणि गूळ असं टाकले, म्हणून आता ही चटपटीत होईल. तर बघा, आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नक्की आवडेल तुम्हाला. बघा, मग आता श्रावणात असं छान छान बनवायचं असतं ना, म्हणून श्रावण महिना खूप खास असतो नाही का. आपल्या व्रतवैकल्यांना सोमवार असतो, शनिवार असतो, शुक्रवार असतो आणि आपण खूप वैकल्य करतो श्रावण महिन्यापासून.
ते आपल्या दिवाळी येईपर्यंत आपले चातुर्मास असतो. मग आपण श्रावणामध्ये उपवास असतात, खूप पूजापाठ असतात, पोथी वाचायची असते. असा सुंदर महिना असतो हा, की उपवास, देवाच्या सहवासात राहण्याचे हे दिवस असतात. त्यामुळे खूप छान असे हिरवेदार बहारदार असे हे सण आपण साजरे करूया, नाही का? तर चला, तुम्ही कसा श्रावण महिना करताय सांगा. तर आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय अंबे. तर ह्या आपण तळूया. आमची आजी अशी तळायची आहे बघा. हे आळूच्या देठांचे भजी. हे बघा, है ना, अळूच्या देठाची भजी. हे देठ याच्यामध्ये टाकायचं आणि त्याची भजी करायची. तर आपण पण करूया. थोडेसेच टाकले, बघू, म्हणून जास्त तेल पण नाही टाकलं. याची भजी, हे अळूचे देठ आहेत ना, त्याची भजी काढूया. भिजत घालायचे आणि करायला लागते. अळूच्या दांड्यांची भजी.